नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। ठाण्यामध्ये हातात तलवारी कोयते घेऊन हल्लेखोरांचा धुमाकूळ। उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये चाललंय काय, नागरिकांचा प्रश्न। ठाण्यात लवकरच पॉड टॅक्सी धावणार, मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करणं दुर्दैवी, मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलं मत। आणि अलिबाग समुद्रामध्ये 18 ते 20 खलाशी असलेल्या बोटीला भीषण आग। आता पाहूया सविस्तर। ठाण्यामध्ये पुण्याप्रमाणे कोयता आणि तलवार गँग ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये जशा पद्धतीने एक टोळी कोयता आणि तलवारी हातामध्ये घेऊन नासधूस करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करते, त्याच पद्धतीने आता ठाण्यामध्ये देखील चित्र पाहायला मिळते आणि ह्यामुळे ठाणेकर चिंतेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यामधील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका कामात काही तरुण तलवारी आणि कोयते हातात घेऊन व्यक्तींना मारहाण करत असल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलंय। या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज ठाण्यातील समाज माध्यमांमधून प्रसारित झाल्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ही घटना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला। त्यानुसार वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या व्हिडिओमध्ये 5 ते 6 जण एका कार्यालयामध्ये शिरताना दिसतात आणि त्या कार्यालयामध्ये 7 ते 8 संगणक होते, त्यांची तोडफोड करतात। 2 तरुण त्या कार्यालयामध्ये असताना हातामध्ये कोयते तलवारी घेऊन काही तरुण शिरल्याचं आपण पाहतोय आणि त्या कर्मचाऱ्यांना मारहाण देखील झाल्याचं आपण पाहतोय। त्यानंतर या तरुणांनी कार्यालयामधील संगणकांची नासधूस देखील केले, तर व्यक्ती आल्यानंतर हे सर्व हल्लेखोर त्या ठिकाणी निघून देखील गेलेत। या घटनेचे चित्रीकरण कार्यालयामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत। या हल्लेखोरांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेरा देखील फोडल्याचं पाहायला मिळतंय। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता शहरातील समाज माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यामुळे ठाण्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळते। मुळात ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गड। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच ठाण्यामध्ये कोयते आणि तलवारी गँग जर अशा पद्धतीने धुमाकूळ घालत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं बोललं जातंय। ठाणे जिल्ह्यामध्ये आणि एकूणच मुंबईमध्ये वाहतूक कोंडी हा ज्वलंत प्रश्न आहे आणि मुंबईसह ठाण्यासह महाराष्ट्रामधील मोठमोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागतंय। मात्र सध्या ठाण्यावरील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटकारा देण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी एक वेगळी वाहतूक सुविधा समोर आणण्याचं माध्यमांसमोर मत व्यक्त केलंय। जमिनीवरील वाहतूक ही हवेतून सुरू झाल्यास शहरामधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे। त्यामुळे घोडबंदर भागामधील भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौक पर्यंतचा मार्ग हा प्रायोगिक तत्वावरती पॉड टॅक्सीसाठी देण्याचं निश्चित करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज माध्यमांसमोर दिली। यासाठी महापालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। मीरा भाईंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते JPE हा 60 मीटर रस्ता येथील पॉड टॅक्सी सुरू करण्याचे निश्चित झाल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे। प्रामुख्याने ह्या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न गेले 20 वर्षापासून केलेले आहेत, त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पॉड टॅक्सीची संकल्पना जी आहे VKC येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉड टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो ह्याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती। त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते विहंग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर पॉड टॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी एकही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही। प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉड टॅक्सीचं निर्माण करतील। जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या
सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे. आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी BKC मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे. तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे. त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही. जर भविष्यामध्ये त्यांना PPP तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉट टॅक्सीची संकल्पना राबवावी असं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं. 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल. परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते JP हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्सचं सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. स्वारगेट प्रकरणावरती योगेश कदम यांनी माध्यमांसोबत चर्चा केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली. काहींनी तर योगेश कदम यांचे राजीनामे देखील मागितले कारण योगेश कदम यांनी जे वक्तव्य केलं ते अनेकांना चुकीचं असल्याचं वाटत होतं. मात्र योगेश कदम यांनी या संपूर्ण घटनेवरती आता आपलं मत व्यक्त केलंय. मी जे बोललो ते पोलिसांकडून माहिती घेऊनच बोललो. त्या ठिकाणी 15 ते 16 जण नागरिक होते. मात्र तरुणीने कोणत्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे गुन्हेगारास गुन्हा करणं सोपं झालं. या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण केलं जातंय आणि हे दुर्दैवी आहे असं मत योगेश कदम यांनी व्यक्त केलंय. पाहूयात. टीका होते मुख्यमंत्री म्हणतात की अशा प्रकारे वक्तव्य करताना संवेदनशील पाहिजे. संजय राऊत यांनी देखील टीका केली. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे. महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचार जे होत आहेत त्या बाबतीत 0 टॉलरन्स ही पॉलिसी आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे. मी स्वतः गृहराज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये असलेल्या कमिशनमध्ये स्वतः आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. या बैठकामध्ये देखील ज्या सूचना मी केल्या होत्या, महिलांच्या वरती जे अत्याचार होत आहेत त्यासाठी पोलिसांनी जिथे कडक कारवाई करा अशा सूचना मी माझ्या प्रत्येक बैठकामध्ये दिलेल्या आहेत. नक्कीच काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडून हा विपर्यास केला जातोय. ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी ऐकलं कसं नाही, कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही, हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं. मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे. आमच्या सरकारची पॉलिसी ही महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही 0 टॉलरन्स पॉलिसी आमची आहे आणि जी कायम राहील. किंबहुना मी काल देखील म्हटलं होतं की जो काही आरोपी, ज्यावेळेला हा आरोपी पकडला जाईल तेव्हा त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्याकडनं तिथे जे काही कायदेशीर बाबी करायच्या त्या केल्या जातील हे माझं कालचं स्टेटमेंट होतं. म्हणून आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट त्या आरोपीला मुस्कळा त्यांच्या आवडण्यासाठी पोलिसांची यंत्रणा गेले 2 दिवस परिश्रम घेत होती. त्याला यश देखील आलं आणि शेवटी गृहराज्यमंत्री म्हणून माझं तिकडे जाण्याचा उद्देश देखील हाच होता की पोलिसांच्या मार्फत जी कारवाई केली जाते ती योग्य आहे की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा लवकरात लवकर त्या आरोपीला पकडा, त्याच्यावरती कारवाई ही कडक झाली पाहिजे ह्या सूचना देण्याकरता मी तिथे आलो होतो. त्यामुळे आरोपीच्या बाजूने आमचं सरकार आहे की आरोपीला वाचवण्याचा जो प्रयत्न करताय असे जे आरोप आमच्यावरती होत आहेत ह्याचं मी खंडन करतो. या आरोपीला जास्तीत जास्त कडकात कडक शिक्षा, कठोरात कठोर कारवाई या आरोपीवरती होईल अशा पद्धतीच्या आमचे प्रयत्न असतील. संजय राऊत यांनी देखील तीव्र शब्दात तुमच्यावरती टीका केली. बघा, विरोधकांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही.
मी फक्त एवढंच सांगेन की आता मी माझा उद्देश काय होता मी हे स्पष्ट केलेलं आहे. माझ्या वक्तव्याचा जो विपर्यास केला गेलाय आणि त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे. अलिबागच्या समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी गेलेल्या एका बोटीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. या बोटीमध्ये साधारण 18 ते 20 खलाशी होते. मात्र सध्या ते सुखरूप असल्याची माहिती देखील समोर आली. प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज हा व्यक्त केला जातोय. स्थानिक मच्छीमारांनी ही आग लागलेली पाहून मदतीसाठी धाव घेतली. मात्र आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बोट जळून खाक झाली. या दुर्घटनेमध्ये बोटीचे 80% नुकसान झाले असून बोटीवरील जाळी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र आता ह्या बोटीमधील 18 ते 20 खलाशांना वाचवण्यात यश आलं असून सर्व खलाशी सुखरूप असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र बोटीचं 80% नुकसान झाल्याचं देखील बोललं जात आहे. पुण्यामधील स्वारगेट या ठिकाणी शिवशाही बसमध्ये तरुणीवरील बलात्कार झाला आणि संपूर्ण राज्यभर एकच खळबळ माजली आणि त्यामुळे आता ठिकठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळतंय. याच घटनेनंतर कल्याण पोलीस देखील ऍक्शन मोडवरती आलेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास कल्याण ACP कल्याणजी घेटे यांच्यासह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या पथकाने कल्याण एसटी डेपोची पाहणी केली. यावेळेला पोलिसांनी एसटी बसेसची पाहणी केली, प्रवाशांसोबत चर्चा केली. एसटी डेपोच्या सुरक्षा रक्षकांची चर्चा करत ACP कल्याणजी खेटे यांनी झाडाझडती घेत एसटी डेपोच्या सुरक्षा यंत्रणेला काही सूचना देखील दिल्याचं पाहायला मिळालं. नाही, ही जी तपासणी चेकिंग असते आमची ही दैनंदिन स्वरूपात असते. आम्ही रेल्वे स्टेशन परिसरात नेहमीच आमचे अधिकारी आणि अंमलदार गस्त करीत असतात. नाईटला पण असतात आणि दिवसा पण असतात. आज आम्ही वरिष्ठ अधिकारी सर्व कोम्बिंग ऑपरेशन असल्यामुळे आम्ही पूर्ण कल्याण परिसर, बस स्टँड आणि काही इकडचे भाग आहेत तिथे गस्त करीत असताना बस स्टँडलाही भेट दिलेली आहे. बस स्टँडची सुरक्षा व्यवस्थेची आम्ही पाहणी केलेली आहे. नाही, हे आता कल्याणमध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू आहे. इथे जे जुनं बस स्टँड होतं ते शिफ्ट झालेलं आहे. इथे फक्त प्रवासी आणण्याचे आणि सोडण्याचं काम बस करतात. इथे बस थांबा नाहीये सध्या, फक्त प्रवासी ने आण करण्याचं काम करतात. इथे रात्रीचं सुरक्षा गार्ड पण यांनी नेमलेला आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनाही पोलीस विभागामार्फत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आता प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय. कल्याणमधील 61 शाळांमध्ये 502 CCTV कॅमेरे ह्याच पार्श्वभूमीवरती आता बसवण्यात आले आहेत. KDMC आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या 61 शाळांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष मुख्याध्यापकांच्या दालनात असून दालनात बसून शाळा सुरू झाल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत शाळेत होत असलेल्या हालचालींवरती CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांना नजर ठेवणं आता सोयीस्कर जाणार आहे. दिनांक 21 ऑगस्ट 2024 शासन निर्णयानुसार सर्व खाजगी, शासकीय, स्थानिक स्वराज्य शाळांमध्ये शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी महापालिकेच्या सर्व 61 शाळांमध्ये CCTV बसवण्याचे निर्देश विद्युत विभागाला दिले होते. त्यानुसार माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सर्व शाळांमध्ये CCTV बसवण्याचे आदेश पारित केले. महापालिकेच्या 61 शाळांमध्ये 502 CCTV कॅमेरा बसवण्यात आलेले आहेत. सर्व शाळांमधील मुख्याध्यापक कक्षांमध्ये मॉनिटर बसवण्यात आलेलं आहे. शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी आठवड्यातून किमान 3दा CCTV फुटेज तपासणे आवश्यक आहे आणि त्या CCTV फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी त्यांना आढळल्या आहेत तर त्या जवळचे जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला त्यांनी रिपोर्ट करणे आवश्यक आहे. जागतिक कीर्तीचे चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या जीवनावरती आधारित आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश नाईक लिखित गायतोंडे बिटवीन टू मिरर्स या व्यापक ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन पद्मभूषण डॉक्टर इंदू लाड यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. यावेळेला डॉक्टर सरयू दोशी,
डॉक्टर फिरोजा गोदरेज, प्रयाग शुक्ला, कुमार केतकर आणि अमोल पालेकर हे उपस्थित होते। यावेळेला सतीश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल वित्तम बातमीसोबत चर्चा करत असताना अधिक माहिती दिली, पाहूयात। सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ थोडा आहे आपल्याकडे। एक तर हा 50 वर्षाचं काम आहे सगळं। म्हणजे 1974 साली मी ज्यावेळी जेजेत प्रवेश घेतला तेव्हा त्याचं पेंटिंग पहिलं बघितलं गायतोंडेंचं, आणि मग तिथून मी अक्षरशः त्यांच्या प्रेमातच पडलो आणि मग तिथून त्यांचा शोध सुरू झाला। तो शोध सतत चालू राहिला, आजही चालू आहे। आणि त्याच्यात गंमत अशी घडली की, गंमत म्हणण्यापेक्षा वाईट गोष्ट आहे की 2001 साली गायतोंडे गेले आणि गायतोंडे गेल्यावर आपल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्याच आल्या नाहीत, किंबहुना फार छोट्या बातम्या आल्या, आणि त्यामुळे मी अस्वस्थ झालो आणि त्याच्यातून मी चिन्ह या माझ्या अंकाची पुनर्निर्मिती केली आणि पहिला अंक मी गायतोंडेंवर काढला। ते साल होतं 2001 मध्येच गायतोंडे गेले। त्यानंतर 2006 मध्ये आम्ही पुन्हा एक अंक काढला, 2007 मध्ये काढला, आणि या या सगळ्या अंकामध्ये जे साहित्य होतं त्याचं हे कंपायलेशन म्हणजे हा ग्रंथ आहे। हा पहिला मराठीत आला, मग हिंदीत आला आणि आता तो इंग्रजीत येतोय। हा जगभर जावं या हेतूनच आम्ही ते सगळं केलंय। मला माहित नाही पुढे काय होईल, पण आम्ही आमचा प्रयत्न केलाय। हे पुस्तक विकत घेणारे यातनं काय मिळणार? यातनं मिळेल ते असं आहे की, तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं असेल किंवा काही मोठं व्हायचं असेल किंवा चांगलं आयुष्य जगायचं असेल तर किती जिद्द असावी लागते, काय करावं लागतं, त्याचं दिग्दर्शन या पुस्तकातून होतं। म्हणजे गायतोंडेंचं संपूर्ण आयुष्य फार कष्टात गेलं। त्यांच्या वडिलांचा विरोध होता जे स्कूलला पाटला जाण्याचा, पण ते गेले आणि मग त्यासाठी त्यांनी घर पण सोडलं आणि मग ते सगळंच त्यांच्या जवळ आलं, त्रासदायक गोष्टी सगळ्या जवळ आल्या आणि त्याच्यातून ते पुढे स्वतःला डेव्हलप केलं आणि खूप मोठे चित्रकार झाले। म्हणजे ते कुडाळ डिस्करवाडी नावाची गिरगावातली चाळ आहे, तिथे ते राहत होते। तिथे जवळजवळ 41 वर्ष राहिले आणि त्यानंतर दिल्लीला गेले। दिल्लीमध्ये एका छोट्या स्टुडिओत त्यांनी आयुष्यभर काम केलं। कुठलीही त्यांनी आसक्ती दाखवली नाही, फक्त चित्र काढणं आणि चित्राविषयी विचार करणं, याच्या पलीकडे त्यांनी आयुष्यात काही केलेलं नाही आणि त्याचं फळ त्यांना मिळालं। पण तेव्हा नाही मिळालं, पण आता त्यांची चित्र कोट्यावधी रुपयाला विकली जातात। जी चित्र 1960 सालामध्ये साधारणपणे 2000ला होती, त्यांच्या किमती आता जवळजवळ 50-1 कोटीपर्यंत गेलेल्या आहेत। सतीश नाईक यांनी मराठीमध्ये लिहिलेल्या पुस्तकाचे शांता गोखले यांनी हे इंग्रजीमध्ये अनुवादन केलं आहे। त्यांनी देखील वित्तम बातमीसोबत बोलत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या, पाहूयात। 22 फेब्रुवारी आणि आपण मराठी गौरव दिवस साजरा करतो आणि एका मराठी कलाकाराचा एवढा मोठा सन्मान, या सगळ्या पार्श्वभूमीवर इतकी मंडळी इथे जमली आणि ह्याला मला असं वाटतं टँजंट आहे की आपण इंग्रजी पुस्तक आज काढलंय, कारण मराठी पुस्तक काढून अनेक वर्ष ऑलरेडी झालेली आहेत। पण एका मराठी चित्रकाराला त्याच्या मृत्यूनंतर एवढा मोठा सन्मान, आय थिंक हे थोडंसं म्हणतो ना आपण सरियलिझम असावं असं आहे। त्यामुळे मला आय एम रिअली ओव्हरवेल्म्ड। गेली 5 वर्ष आम्ही या पुस्तकाच्या ट्रान्सलेशनवर काम करतोय, खूप इन अँड आउट झालंय त्याच्यामध्ये, आणि अशा माणसासाठी हे काम चाललंय ज्यांना आम्ही कुणी बघितलेलं नाही, त्यांच्याशी कधी संवाद झालेला नाही। पण मी जे स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थिनी आहे, त्यांच्या कामाचं डॉक्युमेंटेशन हे काही वर्षांपूर्वी मी केलेलं आहे आणि आता इतकं सगळं लिहिताना, इतकं सगळं वाचताना, इतकं सगळं कंपाईल करताना खूप मजा आली। आणि मराठी माणूस आणि मराठी सन्मान खूप भारी वाटतंय मला। थँक्यू सो मच। वेळ झाल्या या बातमीपत्रात इथेच थांबायची, पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।